नमस्कार मंडळी, तुमच्या जीवनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मी घेऊन आले हे छान छान प्रेरणादायी विचारांची शिदोरी। जर कोणतं एखादं वेगळंच काम करायचं असेल तर 4 लोक काय म्हणतील या गोष्टीच्या विचारानेच 99% लोक मागे राहतात। पण ते 4 लोक कोण आहेत तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला कधी हे लोक भेटले आहेत का? काही नाही हो, ही 4 लोक फक्त तुम्हाला हसायला येतात, तुमची टिंगल करायला येतात हे लक्षात घ्या। गेली खड्ड्यात ही 4 लोक। आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल तर एका कामामध्ये अपयश आलं, दुसऱ्या कामामध्ये देखील अपयश आलं, तर तिसरं काम तर करावंच लागणार आहे। या लोकांना घाबरून मागं राहायचं नाही। आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। आपल्याला आवडणारी पण आजूबाजूच्या लोकांना न रुचणारी एखादी कृती जर आपण करायची ठरवली तर लोक काय म्हणतील ही मनातील निरर्थक भीती आपल्याला पुढे जाऊच देत नाही। ही भीती आपल्याला मनातील एखाद्या गोष्टीचा प्रयत्नच करू देत नाही, मग आपली अवस्था उमलण्याआधी तोडून टाकलेल्या कळीसारखी होते। ही भीती आपल्याला चाकोरी बाहेरचा विचारच करू देत नाही आणि धोपट मार्गाने जाण्यास भाग पाडते। म्हणून बहुसंख्यांचे अनुकरण करीत आपण मळलेल्या वाटेनच चालत राहतो। कालांतराने आपण असमाधानी असतो आणि तेव्हा आपले नुकसान आपणच करून घेत असतो। म्हणूनच मी तुम्हाला सांगते, लोक काय म्हणतील या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही। उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते। प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते। जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात। जे लोक भांडल्यानंतर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांना प्रेम असलेल्या माणसाला गमावण्याची भीती वाटत असते, म्हणून ते अगोदर क्षमा मागतात आणि नातं टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात। लोक अपयशी का होतात तुम्हाला माहित आहे का? तर 1. त्यांना झटपट कमाईची अपेक्षा असते। 2. लोक काय म्हणतील याचा विचार करत ते बसतात। 3. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शिस्त नसते। सर्वात महत्त्वाचे 4. त्यांचा स्वतःवर विश्वासच नसतो। प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही। जीवनामध्ये महत्त्व याला नाही की कोण नेहमी आपल्या सोबत आहे, तर महत्त्व याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्या सोबत आहे। आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार आपण कधीच करू नये। वाईट वेळ येते आणि निघूनही जाते, परंतु वेळेला बदललेली माणसे कायम लक्षात राहतात। सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, पण त्यावेळेला फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं, जब तक जिंदा है तब तक निंदा है। व्हिडिओच्या शेवटी एकच विनंती आहे, हे विचार तुम्हाला आवडले असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही। धन्यवाद।